हे सरकार मोदींचं नसून हे सरकार त्यांचं ते काय एनडीएचं आहे. आधीची 10 वर्ष हे मोदी सरकार होतं. आताचं सरकार हे एनडीएचं आहे असं तेच म्हणतात, आम्ही म्हणत नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये निर्मला सीतारामन यांनी फार मोठा चमत्कार केला आहे अर्थसंकल्पात, असं काही दिसत नाही. त्याच्यामुळे हा जो एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे त्यातून आमच्या अपेक्षा खूप आहेत. पण त्या अपेक्षा गेल्या जर 10 वर्षात पूर्ण झाल्या नसतील तर या त्यांच्या एनडीए काळातल्या पहिल्या सरकारमध्ये झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे महागाई आणि बेरोजगारी. या देशातला जो अत्यंत गंभीर प्रश्न आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांना MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, ओल्ड पेन्शन, जुनी पेन्शन, या संदर्भातले जर काही निर्णय या अर्थसंकल्पात आम्हाला दिसले तर आम्ही त्याबाबत नक्कीच स्वागत करू. आज महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारवर साधारण 10 लाख कोटीचं कर्ज असतानाही निवडणुकीसाठी काही घोषणा केल्या जात आहेत. पैसे कुठून आणणार, केंद्र सरकार देणार आहे का, असे अनेक प्रश्न आमच्यासमोर आहेत. बिहार आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांच्या पाठिंब्यावर सध्याचं सरकार त्यांच्या टेकोवर उभं आहे आणि या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशल पॅकेज किंवा स्पेशल स्टेटसची मागणी केली आहे. राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी केली आणि तशा प्रकारचं वचन देऊन त्यांनी हा पाठिंबा मिळवला आहे. तर या 2 राज्यांना दिलेली वचनं आपण पाळणार आहात का? काल बिहारच्या बाबतीत त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की बिहारला स्पेशल स्टेटस मिळणार नाही. याचा अर्थ आंध्रलाही मिळणार नाही. आंध्रच्या राजधानीसाठी आतापर्यंत चंद्राबाबू नायडू हे 60 ते 70 हजार कोटी रुपये दिल्लीतून घेऊन गेलेले आहेत. पण त्याच वेळेला महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, या मुंबईची लूट आणि ओरबडणं केंद्र सरकारनं थांबवायला हवं. मुंबईतून मिळणारा महसूल हा महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी, विकासासाठी वापरला गेला पाहिजे. मुंबईतला उद्योग हा मुंबईतच राहिला पाहिजे, महाराष्ट्रातच राहिला पाहिजे. आणि जे इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र जे मुंबईतून तुम्ही गुजरातला हलवलं गिफ्ट सिटीमध्ये, मला वाटतं की या मुंबईमध्ये सुद्धा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राची उभारणी करण्यासंदर्भातला निर्णय जर या अर्थसंकल्पात आम्हाला पाहायला मिळाला तर आम्ही त्याबाबत आनंद व्यक्त करू. सर, जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात देखील सरकारने उत्तर दिलंय की आम्ही ही योजना सुरू करणार. हे सरकार काहीच करणार नाही. या सरकारची भूमिका जी आहे ही फक्त दिवस ढकलणं एवढीच आहे. मुळात हे सरकार अल्पमतात आहे. या सरकारला अनेक टिकू लागलेले आहे. हे सरकार स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा फक्त आव आणत आहे, प्रत्यक्षात त्यांच्यावर दबाव आहे. आणि अल्पमतातलं सरकार स्वतःच्या मर्जीनं निर्णय घेऊ शकत नाही, हे आम्ही अनुभव घेतलेले आहेत. जुन्या पेन्शन योजनेचा संदर्भातला निर्णयसुद्धा हे सरकार घेणार नाही. MSP संदर्भात शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा मार्ग म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस. त्या संदर्भातसुद्धा सरकारची भूमिका ही स्पष्ट झालेली नाही. अनेक ठिकाणातून कर्जमाफीच्या मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या. महाराष्ट्रामध्ये सगळ्याधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सरसकट कर्जमाफी
ती जर शेतकऱ्यांना आपण देऊ शकलो, हे सरकार देऊ शकलं, तरच त्या अर्थसंकल्पाचं स्वागत करता येईल. उद्याची बैठक घेतली कोर कमिटीची अमित शहा यांनी, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की भाजपचा मुख्यमंत्री बनवा, पण महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते म्हणतात की शिंदे साहेबच मुख्यमंत्री असतील. दुसरीकडे काल अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे देखील पोस्टर्स लागलेले आहेत. महाराष्ट्रातली परिस्थिती त्यांच्या त्या सो कॉल्ड महायुतीच्या बाबतीत म्हणाल तर या क्षणी तिकडे 7 मुख्यमंत्री आहेत. 7. देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे तर आहेतच, अजित पवार तर आहेतच, पुन्हा केंद्रामध्ये 2 वेटिंगला आहेत, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा फडणवीसांचा पाय कापून ओढून आपल्याला कसं मुख्यमंत्री बनता येईल यासाठी इतर काही लोक इच्छुक आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत त्यांच्या महायुतीमध्ये रस्सीखेच किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमित शहा यांच्या शब्दावरती विश्वास ठेवता येत नाही. एकनाथ शिंदे हे 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री राहतील अशा प्रकारचं एक स्टेटमेंट त्यांच्याकडनं मी ऐकलं होतं. बरं, निवडणूक, पण आता ते कोर कमिटीच्या बैठकीत सांगतायत एकनाथ शिंदेला घालवायचं आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे, आणि अमित शहा यांच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही, हे मी खात्रीनं सांगू शकतो. तो वेगळाच आहे आणि तो समोर येईल. अबू आझमी आणि अशा वेळेला 3 मुख्यमंत्री आहेत. हे 3 मुख्यमंत्री म्हणजे का दत्ताचं रूप नाही. 3 दिशांना 3 तोंड आहेत, गरज म्हणून एकत्र आहेत. हे 3 मुख्यमंत्री जे आहेत भावी किंवा आताचे, हेच एकमेकांचं पतन करणार आहेत, एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत. आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे त्यांच्यावरती कधीच कोणाला विश्वास ठेवता येणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकांपासून सावधान राहिलं पाहिजे, आणि ते राहतील, कारण एकत्र राहण्याची त्यांची मजबुरी आहे, बाकी काही नाही. अबू आझमींनी जी उद्धव ठाकरेंची भेट घेतली त्यावर आता महायुतीतल्या नरेश मस्केंनी ट्विट केले, हिंदुत्वाची खोटी नाटकं लोकांसमोर करता म्हणून, आणि बाळासाहेबांचा पुत्र असल्याची लाज वाटते अशा पद्धतीने टीका केली जाते उद्धव ठाकरे यांच्यावर. आम्ही कोणाला उत्तर द्यावं बरं का, आणि कोणत्या प्रश्नानं उत्तर द्यावं, आणि हे प्रश्न कोण विचारत आहे? ज्याने गद्दारी केली हिंदुत्वाशी, ज्याने हिंदुत्वाशी गद्दारी केली, त्यांनी हा प्रश्न विचाराव्याचं आश्चर्य वाटतं. अशा प्रश्नांना उत्तर देण्याची काही गरज नाही. राजकारणामध्ये अनेक लोक एकमेकांना भेटत असतात. तुमच्या मुख्यमंत्र्यांना भेटलं नाही का अबू आझमी? हे जे मुख्यमंत्री आहेत, आणि अबू आझमीचं मत कोणी घेतलं विधान परिषद निवडणुकीत, हे या माणसानं जाहीर करावं ना. अबू आझमीचं मत चालतं का तुम्हाला? समाजवादी पार्टीची मतं ही कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणी